ईश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला यावेळेस दुसरं प्रकरण सुरू होणार आहे. पहिल्या प्रकरणात आपण गुरूंचं पाहिलं, लक्षणं पाहिली, महती पाहिली, शिष्याला काय हवंय, काय गरज असते, त्यांनी काय करायला हवं ते आपण पाहिलं. आणखी नंतर आपण शेवटी जे आहे तर तिथे गुरूंनी त्यांचा जो योग्य शिष्य होता, अत्यंत अधिकारी शिष्य होता. अधिकारी म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतो, म्हणजे विवेक, वैराग्य वगैरे सगळं असलेला असा जो शिष्य होता, उत्तम शिष्याच्या लक्षणात बसणारा शिष्य होता, तर त्याला प्रत्यक्ष अनुभव आणून दिला. हा श्री गुरु स्वतःच्या सामर्थ्याने अनुभव आणून दिला. त्यांनी आपण त्याच्याबद्दल विचार केला. आणखीन त्याला शिष्याला इथे योगीराज म्हटलेलं आहे त्यांनी, कारण त्या शिष्याला जीव ब्रह्मैक्य हा योग साध्य झाला. गुरूंच्या कृपेच्यामुळे का होईना, पण त्याला योग साध्य झाला. आणखीन त्याची अशी अधिकार संपन्नता होती की नंतर तो स्वतःच्या साधनेने लवकरच खरोखरी योगीराज होईल, म्हणजे अखंड तो स्वस्वरूपात राहील असा त्याचा अधिकार होता. आणि इथे म्हटलेलं आहे की त्या ब्रह्मसुखाच्या वरनं स्वर्ग सुख काय कुठलंही जगातलं सुख ओवाळून टाकावं असं ते सुख आहे. आणि त्या ठिकाणी मन जाऊ शकत नाही, वाणी जाऊ शकत नाही. हा थोडासा भाग आपण पटकन संपवला होता गेल्या वेळेस. मन जाऊ शकत नाही म्हणजे काय, शेवटी मन जड आहे आणि परब्रह्म हे एकमेव अद्वितीय. जाणण्यासाठी दोनाची आवश्यकता असते, जो जाणणार असतो तो आणि जे जाणलं जातं ते. मग ते जड असतं, जाणलं जाणार चेतनाला जाणणार कसा, तो एकमेव अद्वितीय, तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही. मनाचं जाणणं तिथे होऊच शकत नाही. त्यामुळे श्रुती म्हणते की यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं. तिथे वाणी आणखीन मन दोन्हीही किटी पडतात, तिथपर्यंत पोचू शकत नाही. वाणीचा जन्म ओंकारात न झालाय. ओंकार ब्रह्माचं प्रतीक आहे, केवळ प्रतीक आहे. ब्रह्म कसं आहे हे सांगता येत नाही, म्हणून त्याच्यासाठी ओंकार हा एक प्रतीक आहे, तो एक ध्वनी आहे. आणखीन ती जगाची सुरुवात आहे, त्यामुळे ते जडच आहे तिथेही. म्हणून वाणी काय, मन काय कुठेही पोचू शकत नाही. ज्याला अनुभव स्वतःला येतो तर तो अनुभवीच केवळ ते काय आहे हे समजू शकतो. वास्तविक पाहता ते काय आहे त्याला कळत नाही, पण ते मन आणि वाणीच्या पलीकडलं आहे हे नक्की तो समजू शकतो. जर का तो काय आहे सांगायला गेला तर त्याचं बोलणं तिथे थांबतं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय हा म्हणून म्हटलेलं आहे. कारण तिथे वाणीचं कामच संपतं, म्हणून गुरु जे सांगतात ते मौनाने सांगतात असाही एक अर्थ होतो त्याचा. त्याच्यासाठी उपमा छान दिलाय की पक्षी आकाशात जातो, त्याचे पंख जे असतात ते वारा आकाश हे सगळं कापत जातात, पण त्याच्यामुळे त्या आकाशाला काहीतरी फरक पडतो का? ते जसंच्या तसं असतं, ते काही कापलं जात नाही. नैनन छिंदंती शस्त्राणी असं निरवयव जे आकाश आहे ते तसं असतं. तसंच परमार्थ जो आहे म्हणजे ब्रह्म, परब्रह्म, ते तसंच आहे. निराकार निरवयव वगैरे असल्यामुळे आपली इंद्रिय काम करत असतात, म्हणजे हात चालत काही देणं घेणं करत असतात, पाय चालत असतात, सगळ्या तऱ्हेची इंद्रिय सगळे व्यवहार करत असतात, पण त्यांनी ब्रह्मामध्ये कसलाही फरक पडत नाही हे लक्षात घ्यायचं. परब्रह्म जे आहे ते जसंच्या तसं असतं, त्याच्यात कसलाही फरक पडत नाही. आपण कितीही व्यवहार केले जगात तरी त्याच्यात फरक पडणार नाही. आणखीन आता याच्यानंतर दृढीकरण करायचंय. शिष्याला जेव्हा असा अनुभव आला तेव्हा काय झालं, तव सखी स्वानुभूतीची
तुरिया पातली निजाची, तिया प्रबोधला हेळाची, तो योगीराजी. म्हणजे स्वानुभूती, आत्मानुभव जो आहे त्याची सखी म्हटलेलं आहे. सखी म्हणजे अत्यंत जवळची, खूप जवळचं. तर ती तिथे त्याला प्राप्त झालेली आहे. कुठली अवस्था? तुर्यावस्था. ती आत्मानुभूतीच्या जवळ असते. तुर्यावस्था जी आहे ती अवस्था महाकारण देहाची समजली जाते. आणखीन महाकारण देह म्हणजे ज्ञानाचा देह आहे. कारण देह म्हणजे सुषुप्ती, त्यापर्यंत अज्ञानाचे सगळा प्रांत आहे. आणखी त्याच्यानंतर सोहम किंवा नाम हे जेव्हा आपण चित्ताने दृढ धरून बसतो त्यावेळी त्या चित्ताच्या अवस्थेला महाकारण देह असं म्हणतात. तिथे देह म्हणजे देह नाहीये, तर तिथे ती चित्ताची अवस्था आहे. अवस्था आहे म्हणजे काय आहे? त्या चित्तामध्ये केवळ सोहम शिल्लक आहे. मी कुठे आहे, काय आहे, मी कोण आहे, कसलीही तिथे जाणीव नाहीये. केवळ सोहम एवढेच तिथे शिल्लक आहे. बाकी त्याच्यात काही शिल्लक नाही किंवा नाम शिल्लक आहे. मी कुठे नाम घेत बसलीये, किती वेळ बसलीये, कसलीही जाणीव नाहीये. केवळ नामांकार वृत्ती झालेली आहे. त्याला म्हणतात तुर्यावस्था किंवा महाकारण देह. महाकारण देहाची अवस्था तुर्य आहे. आणि त्याच्या पुढे जेव्हा ती जाणीव सुद्धा जाते म्हणजे कुठे जाते? सोहम करता करता अहम गळतो. आणखीन 6 मध्ये जेव्हा विलीन होतो तर त्यावेळेस ती आत्मानुभूतीची स्थिती असते. यामुळे तुर्यावस्था ही आत्मानुभूतीची सखी अशा पद्धतीने इथे वर्णन केलेलं आहे. आणि तुर्येला समर्थांनी म्हटलेलं आहे की इकडे सर्व साक्षिणी अवस्था ती तुर्या म्हणून. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ती एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सगळं जाणते याचा अर्थ काय? जाणे ब्रह्म जाणे माया. जाणे ब्रह्म म्हणजे 6 रूपांनी ब्रह्माला जाणते. आणखीन अहम रूपांनी मायेला जाणते. अहम हा मायेचा आविष्कार आहे. म्हणून सोहम जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळी माया आणि ब्रह्म या दोन्हीला जाणणारी जी आहे ती उंबरठ्यावरची अवस्था ही तुर्यावस्था आहे. तिन्हीचं साक्षीत्व करते. हे या पद्धतीने करते ती. दुसरं एकदा आपला थोडा गोंधळ होऊ शकतो, कारण मांडुक्य उपनिषदात तुरीय किंवा तूर्य असा परब्रह्माला किंवा कुटस्थ चैतन्याला नाव दिलेलं आहे. तिथे चौथी ही स्थिती वर्णनच केलेली नाही. मांडुक्य उपनिषदात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3च अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यांचे अभिमानी वगैरे तिथे सगळं वर्णन आहे. आणि त्याच्या पुढली जी आहे ती तुरीय म्हटलेलं आहे. तुरीय म्हणजे परब्रह्म. आणि तुर्यावस्था ही अवस्था आहे ती सुद्धा नाशिवंत आहे. कारण तिथे मायेची ही जाणीव आहे, ब्रह्माची आहे. आणि जिथे जाणीव असते तर ते सगळं मिथ्या असतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणून तुर्येला इथे कुटस्थ चैतन्य सापेक्ष अवस्था जी आहे तर त्याला तुर्या म्हटलंय. आणखीन योगीराज परत जे म्हटलेलं आहे तर त्या जीवाचा आत्म्याशी योग झाला होता म्हणून त्याला योगीराज असं म्हटलेलं आहे. आता त्याला श्री गुरु कृपेने तो योग प्राप्त झाला. म्हणजे तसा प्रत्यक्ष अनुभवाला तो परब्रह्मात विलीन झाला, केवळ परब्रह्म रूप झाला. पण मग ती अवस्था टिकली का? ती टिकत नाही. त्याचे त्या समाधीतून व्युत्थान झाले नेत्रांचे उन्मीळण, उठिले अंतःकरण, परी अनुभवाचे ते न वचेचे की. म्हणजे उन्मीळण म्हणजे नेत्र उघडले, डोळे उघडले त्याचे. अंतःकरण जागे झाले. अंतःकरण जे पूर्णपणे परब्रह्मात लीन झालेलं होतं ते पुन्हा आपल्या जागेवरती आलं. याचा अर्थ ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांना आपापल्या विषयांचं भान व्हायला लागलं. पण असं जरी झालं तरी आत्मानुभूती जी होती ती जशीच्या तशी, म्हणजे त्या स्थितीला धक्का लागला नाही त्याच्या. इंद्रिये केरू चेईले, परी तयांची धाव मोडी, पुनरोपीच उपकळली ती आनंद जळी. त्याला त्या आनंदाचा एवढा आनंदाचा आनंदच म्हणायला पाहिजे.
पण एवढं त्याला समाधान झालेलं होतं, इतका तो त्याच्यात गुंगला होता, कारण एवढा प्रचंड आनंद कधीही कोणीही अनुभवलेला नसतो, आयुष्यात नसतो. तो त्याच्या अनुभवात आला होता. त्यामुळे इंद्रिय जरी जागी झाली तरी त्यांना आपले विषय सेवन करण्याची इच्छा होईना. इंद्रिय विषयांच्याकडे कशाला जातात? सुख मिळावं म्हणून जातात. ह्याच्यातनं मला काहीतरी मिळेल, काहीतरी प्राप्त होईल, आनंद होईल म्हणून जात असतात. पण इतका आनंद झाल्यानंतर इंद्रियांना विषयांकडे जायचं कारणच उरलं नाही. तो जो योगीराज होता, तर तो त्या ब्रह्मानंदात पूर्णपणे तल्लीन झाल्यामुळे, त्याला त्याचा अनुभव आल्यामुळे इंद्रियांना आपल्या विषयांकडे जायचं कारण उरलं नाही. त्यांची धाव मोडली म्हणून म्हटलेलं आहे. आणखीन आत्मानंदाचा अनुभव आल्यानंतर, नुकताच बाहेर आल्यामुळे त्यांनी पुन्हा त्या आत्मानंदामध्ये बुडी मारली म्हणून म्हटलेलं आहे. पुनरपी चुबकळली म्हणजे पुन्हा आतमध्ये भिजली, चिंब झाली, त्याच्यात बुडली त्या आनंद जळामध्ये. पुन्हा त्यांनी समाधी सुखाचा अनुभव घेतला. आता इंद्रिय म्हणजे मनाची वृत्ती आहे हे लक्षात घ्यायचं. इंद्रिय म्हणजे आपल्याला हात दिसतोय, डोळे दिसत आहेत, नाक, कान, ही इंद्रिय आहेत, पण ही बाह्य इंद्रिय आहेत आणि ही जड आहेत. खरं जे आहे ते आपलं मन जेव्हा डोळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करताय, म्हणजे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, काही म्हणा, अंतःकरण वृत्ती जेव्हा डोळ्यातून बाहेर पडते तेव्हा त्याला नेत्रेंद्रिय म्हणतात. त्या वृत्तीला इंद्रिय म्हणतात. हे आपण एवढा सूक्ष्म विचार कधी करत नाही. ते इंद्रिय, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. या पद्धतीने आपण जात असतो, कर्म करतात. जेव्हा इंद्रियाची म्हणजे मनाची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती जेव्हा आता हा पदार्थ मी घेईन म्हणून जाते, तेव्हा त्याला पाणी इंद्रिय म्हणजे हाताचं इंद्रिय असं म्हणतात. पाणी म्हणजे हात. आपल्याला पाणी माहिती आहे, तो पाणी दीर्घणीय आहे. आणखीन पाणी इंद्रियातला आणि ह्रस्व आहे. हा संस्कृत मधला भेद आहे. हल्ली सगळ्याला आपण दीर्घ करून टाकतो. पण पाणी इंद्रिय जे आहे त्याला हात जो म्हणतो आपण, जो देण्या घेण्याचा व्यवहार करतो तो आहे. आणि मनाची वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती जेव्हा काहीतरी द्यावं, घ्यावं वगैरे करते, तेव्हा त्या वृत्तीला हात म्हणतात. डोळ्यातनं जेव्हा ती बाहेर जाऊ बघते तेव्हा तिला नेत्रेंद्रिय म्हणतात. वेगळं नाहीये. हे ह्या ग्रंथात आपल्याला सांगितलेलं आहे. सूक्ष्म आहे हा. एवढा सूक्ष्म विचार आपण करत नाही. कारण एक इंद्रिय आहे ते असं स्थूल आपल्याला दिसत आहे, त्याच्या साह्याने आपण सगळं बघतोय. नाक वास घेताय, पण नाक वास घेताय हे बरोबर आहे. त्याच्या मागे कोण आहे? डोळ्यांच्या मागे कोण आहे? मन जर का तिथे नसलं तर डोळ्यांना दिसत नाही. आपल्याला अनुभव आहे हा, की समोर वस्तू असते तरी आपल्याला ती दिसत नाही. डोळे त्याच्यावरनं फिरत असतात तरी दिसत नाही, कारण आपलं अंतःकरण तिथपर्यंत पोचलेलं नसतं. ह्या कारणामुळे आपल्याला ती दिसत नाही. याचा अर्थ जे अंतःकरण वृत्ती जी आहे ती ते खरं इंद्रिय आहे. हा सूक्ष्म विचार आहे, हे अगदी मान्य आहे, पण हा समजून घ्यायला हवा आपल्याला. म्हणजे आपण इंद्रिय काय आहे लक्षात येईल आपल्याला. आपण एक एकदा खूप गुंग होऊन जातो ग्रंथात म्हणा किंवा कशातही. मग अशा वेळेस आपल्याला कानांनी ऐकू येत नाही, कान आपले उघडे असतात, पण तिथे ते रिसीव्ह करणारी म्हणूया अंतःकरण वृत्ती नसते. म्हणजे कर्णेंद्रिय तिथे नसतं, जाग नसतं, मनोवृत्ती तिथे त्याच्या मागे नसते, ते ग्रहण करणारी. म्हणून त्या मनाच्या वृत्तीला, त्या अंतःकरणाच्या वृत्तीला इंद्रिय असं म्हणतात. कर्णेंद्रिय, कुठलंही ज्ञानेंद्रिय, त्याची इंद्रिय जी आहे ती विषयांकडनं पूर्णपणे त्यांची ओढ थांबली, त्यावेळेला तरी नक्की थांबली, कारण तो त्या आनंदाच्या सागरातनं नुकताच वर आला होता. आणखीन वर आल्यानंतर आपण भिजलेले राहतो की नाही, थोडा वेळ तरी त्याचा आपल्याला अनुभव असतो, तसा त्याला होता. आणखीन म्हणून त्याची विषयांकडली धाव मोडली होती. आणि
त्यांनी त्या चटक जी लागली होती त्याच्यातच तो पुन्हा बुडून गेला, पुन्हा समाधी सुखाचा त्यांनी अनुभव घेतला. उपमा दिलेली आहे तिने इथे 4थ्या ओळीत, की जैसे भागले ढोर पावे सुखाडिक बिढार तेथवनी उठविता थोर अंगची खाली. म्हणजे थकलं भागलेलं गुरु जे असतं, बैल म्हणा, तर तो जेव्हा आपल्या गोठ्यात येतो तेव्हा अतिशय सुखात बसतो. त्याच्यानंतर त्याला उठवायचा प्रयत्न केला तरी तो तिथनं हलून जात नाही, अजिबात हलत नाही. आपल्याला हल्ली हे माहिती नाही, हे जुन्या काळचं उदाहरण आहे. त्या काळात बैलगाड्या वगैरेच होत्या, कामं सगळी बैलांकडनं करून घेतली जायची, रेडे बैल वगैरे. तर बैलाच्याकडनं हे काम करून घ्यायचं, तर त्याच्याकडनं काम झाल्यानंतर तो एकदा का गोठ्यात शिरला, त्यांनी अंग टाकलं म्हणजे बसला तो, की त्याला अजिबात उठता उठत नाही. तर इथे उदाहरण दिलंय तसं तापत्रयी तातली इंद्रिये ब्रह्मानंदी निवाली ती स्वविषयी प्रवर्तविली परी न प्रवर्तीची. म्हणजे ह्या तापत्रयी म्हणजे आपल्याला माहितीये आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक ताप जे आहेत, तर त्यांनी इंद्रिय शिणून गेले, म्हणजे अंतःकरण त्यांनी पूर्ण शिणून गेलंय. देहाला मनाला सगळ्याला आपल्याला हे भोग भोगायला लागलाय सुख दुःखांचे, पण ताप म्हणजे दुःखांचेच भोग जास्त. तर ते जे भोगायला लागलेले आहेत त्यांनी ते अंतःकरण दमून गेलेलं आहे. ती थकली भागलेली इंद्रिय जर का आपल्या विषयांच्याकडे वळवायचा आपण प्रयत्न केला तर ती वळत ते शांत राहतात, बसून राहतात. जसे ते बैल बसतात तसे ते तिकडे कुठेही जायला तयार होत नाही. त्यांना त्या सुखातच राहायचं असतं. आत्म्याचा जे सुख आहे, ब्रह्मानंद जो आहे, त्याच्यातच त्या अंतःकरणाला बुडून राहायचं असतं. कधी नव्हत ते त्याला ते सुख मिळालेलं आहे, कधी नव्हे एवढं सुख मिळालेलं आहे, आणि त्यामुळे तो तिथनं हलाला अंतःकरण तयार होत नाही. तव शिष्य वाढवेळ लाहो निया इंद्रियांचे बळ गुरु ते वाचा बरळ विनविता झाला. मग शिष्याला हळूहळू पूर्ण जाग आली. त्याची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे अंतःकरण थोडक्यात कार्यक्षम झालं. पण तरी देखील त्याला त्या सुखाची आठवण होती, त्या सुखात तो नुकताच भिजून आलेला होता. त्यामुळे त्याची वाणी तेवढं चांगलं काम करत नव्हती. म्हणून तो अडखळत अडखळत म्हणाला, श्री गुरूंना परत तो विनवणी करू लागला. उठीला आनंद भरितू श्री गुरुसी असे प्रदक्षिणा करीतू श्री चरणाते लागतू वेळोवेळा. त्या आनंदाच्या भरात तो उठला. त्याला बसवलं होतं श्री गुरूंनी समोर आणि तो अनुभव दिला होता. तर तो तिथनं उठला, त्यांनी प्रदक्षिणा घातली श्री गुरूंना. आपण प्रदक्षिणा कोणाला घालतो? देवाला घालतो ना, थोरांना घालतो. श्री गुरु जे आहेत ते देवांहून देखील थोर आहेत, माता पित्यांहून थोर आहेत, आणि ते प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत. त्यामुळे त्यांना प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्माला प्रदक्षिणा आहे. त्यांना प्रदक्षिणा घातल्या, त्यांच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं, म्हणजे पूर्ण शरणागतीचं लक्षण आहे पायांवरती मस्तक ठेवणं हे. मन प्रेम भावे भरले दोन्ही करसंपुष्ट जोडिले मग काही एक बोलो प्रारंभिले शिष्य शिरोमणी. त्याला मुकुंदराज शिष्य शिरोमणी म्हणतात, अत्यंत श्रेष्ठ शिष्य. कारण त्याला तिथे कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी वस्तू होऊ न उठी कवण ऐकुजो हे जे आहे त्याप्रमाणे त्याला गुरूंच्या उपदेशाच्या नंतर तत्काळ तो ब्रह्म होऊन उठलायला. नंतर काही त्याला शंका असतील पण तरी देखील तो उत्तम अधिकारी आहे. तो तिथल्या तिथे त्याच वेळेस ब्रह्म झाला. आणि नंतर आपल्यासारखा तो वर्षानुवर्ष संसारात रमला नाही पडत, तो खरोखरी ब्रह्म झाला. म्हणून त्याला शिष्य शिरोमणी असं म्हटलेलं आहे. आणखीन त्याला मग त्याचं काय झालं तर प्रेम भावे मन भरले. ज्या गुरूंनी आपल्याला असा अनुभव दिला त्यांच्याबद्दल किती कृतज्ञता वाटावी, किती प्रेम वाटावं. त्यामुळे त्याचं मन भरून गेलं अगदी त्या कृतज्ञतेने. त्याने दोन्ही हात जोडले
आणखीन कसा तरी तो श्री गुरूंशी बोलायला लागला. त्यांनी आधी जय जयकार केला की तू जय जय जी अनाथ बंधू, जय जय जी करुणा सिंधू, जी तू महासिद्धू योगी राजू. हे गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. कारण काय, तुम्ही अनाथ बंधू आहात. बंधू म्हणजे इथे बांधव आपण म्हणतो की नाही, म्हणजे ज्यांचा आधार असतो, जे आपल्याला अडीअडचणीला मदत करतात, असे जे आहेत ते बांधव. तर तसा तो अनाथांचा बंधू आहे. आता अनाथांचा बंधू का? श्री गुरु जे आहेत ते अनाथांचा म्हणजे कोणाचे? आपण सगळे अनाथ आहोत. आपल्याला कितीही वाटलं की मला आधार देणारे घरात खूप आहेत वगैरे, तरी वास्तविक पाहायला गेलं तर आपण अनाथ आहोत. कारण आपण आपल्या स्वरूपापासून खेळलेले आहोत. आपलं जे मूळ स्वरूप अत्यंत श्रेष्ठ परब्रह्म जे आहे त्याच्यापासून आपण ढळलेले आहोत. आपण खाली आलेले आहोत. त्याला आपण आमचा जो नाथ आहे, जो स्वामी आहे म्हणूया, त्या परब्रह्माला, त्या ईश्वराला आपण विसरलेले आहोत. म्हणून आपण सगळे अनाथ आहोत. पण श्री गुरूंनी अशांच्यासाठी ते करुणा सिंधू आहे. दया आणि करुणा याच्यात फरक आहे. दया म्हणजे परिस्थितीच्या बद्दल वगैरे अशी जी आपल्याला त्याच्यात थोडी तुच्छतेची असते, कधी कधी थोडा आपला अहंकार असतो, अशी भावना असते. आणि करुणा जी आहे ती बुडते जन देखवे ना डोळा, हे जे आहे की माझ्या याच्यावरती तो कधी येईल, माझ्यासारखा कधी होईल, मला जो आनंद मिळतोय तो त्यांना कधी मिळेल, अशी जी भावना आहे ती करुणेची भावना आहे. आणखीन इथे त्याला म्हटलेलं आहे की जय जयाची करुणा सिंधू. अविद्येत जे पडलाय, जे गटांगळ्या खातायत, त्यांच्यासाठी तू करुणेचा सागर आहेस. भवसागर नाही आहेस, तर त्या भवसागरातून काढणारा करुणेचा सागर तू आहेस. तुझा जय जयकार असतो. तू महासिद्ध आहेस. म्हणजे सिद्धांचाही सिद्ध म्हणजे अत्यंत ज्ञानी. सिद्ध म्हणजे ज्याचं जीव ब्रह्मैक्य सिद्धीला गेलेलं आहे तो सिद्ध. अशा सिद्धांचाही तू सिद्ध आहेस, महासिद्ध आहेस. आणि तू योग्यांचा राजा आहेस. योग म्हणजे परत जीव आणि ब्रह्म यांचा योग ज्यांनी साधलेला आहे, अशा योग्यांचा तू राजा आहेस. अत्यंत श्रेष्ठ आहेस. जे अनादि हरपले, जी मज होते चोरिले, तया माते मज भेटविले श्री गुरुराया. अनादि हरपले म्हणजे माझं स्वरूप जे आहे ते अनादि होत, ते मला हरवून गेलंय. म्हणजे मी ते विसरले. जीवरूपाने मी अनादि काळापासून आहे आणि तेव्हापासूनच मी माझं अनादि स्वरूप विसरलेलो आहे. माया अनादि आहे म्हणून जीव अनादि आहे. आणखीन परब्रह्म तर स्वरूपाने अनादि आहे. माया काय आणखीन जीव काय हे प्रवाह रूपाने अनादि आहे. अनादि म्हणजे ज्यांना सुरुवात नाही असे. परब्रह्माला सुरुवात नाही, कारण ते कायम आहे आहे आहे. ते सत्य आहे. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित आहे. ते नाही असं कधीही नाही आहे. म्हणून ते अनादि आहे, स्वरूपाने अनादि आहे ते. पण माया म्हणा, जीव म्हणा, हे प्रवाह रूपाने नित्यत्व आहे आणि त्यांचा कधी त्यांना सुरुवात झाली हे माहित नाही, म्हणून ते अनादि आहेत. ते स्वरूपाने अनादि नाही आहेत. प्रवाहाने त्यांना नित्यत्व, अनादित्व वगैरे आहे. प्रवाहाने म्हणजे नदीचा, आपण नदीच्या काठावर उभे राहिलो, पाणी वाहत असते. पाण्याचा जो कण, जो थेंब आपल्या समोर आत्ता आहे, तो पुढल्या क्षणी नसतो, त्याची जागा दुसरा घेत असतो. पण तो प्रवाह मोडत नाही. पाण्याचा जो प्रवाह आहे तो मोडत नाही. पण एक कण जातो, त्याची जागा दुसरा कण घेतो. तसं आपलं जे चाललं, एक जन्म गेला, दुसरा जन्म गेला, त्याची जागा तिसऱ्याने घेतली. अखंड मायेचा प्रवाह चाललाय. अखंड जग बदलत आहे. आज आपण जर का फिजिक्सचा विचार केला तरी आपल्याला माहिती आहे की काहीही स्थिर नाहीये. एनर्जी आणि मॅटर यांचं अखंड इंटरचेंज चाललेलं आहे. एनर्जी मॅटर मध्ये कन्व्हर्ट होतीये, मॅटर एनर्जी मध्ये होत आहे. प्रवाह रूपाने त्यांना नित्यत्व आहे. तीच माया आहे. आणि या मायेत मी जीवरूपाने अडकलो गेलो होतो. म्हणून माझं आत्मस्वरूप त्या अनादि काळात हरवून गेलेलं आहे.
होतं, आता मला मिळालेलं आहे. जीवरूप मी ज्या होतो, तर तो आत्म्यापासून म्हणजे आत्मरूप मी, जो खरा मी, त्याच्यापासून चोरलेला होतो, म्हणजे त्याला जाणत नव्हतो. आणि पण गुरुराया तुम्ही, राया म्हणजे देवा किंवा राजा, हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही माझी भेट करून दिली. जो खरा मी आहे, आत्मरूप मी आहे, त्याची जीवरूप माझी भेट करून दिली. मी जीव आहे हे मला आता कळायला लागलंय. मला तोपर्यंत वाटत होतं मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, ही माझी समजत होती. पण मी आत्मा आहे ही माझी मला भेट तुम्ही करून दिली. म्हणून तुमचा जय जयकार जो चाललेला आहे तो त्यामुळे आहे. पुढे म्हणतायत की तुझी एक कृपा दृष्टी झाली परम वस्तुसी भेटी, उपमा नाही सृष्टी तया महासुखासी. केवळ तुमच्या कृपेच्यामुळे, कृपा दृष्टी म्हणायची पद्धत आहे, कृपा कटाक्षाची या किरणे म्हणतात ना, की कृपा तो जो आहे त्यांनी मोह समुद्र आपला आटून जातो. कृपा श्री गुरूंची दृष्टीत न होते, स्पर्शात न होते, स्मरणात न होते. बरेच प्रकार आहेत त्या कृपा हे करण्याचे, अनुग्रहाचे जसे म्हणतात तसेच. आणखीन त्या कृपा दृष्टीने, तुमच्या कृपेच्यामुळे, तुमच्या संकल्पामुळे तुम्ही जो अनुग्रह केला, मला आत्मबोध व्हावा, हा जो तुमचा संकल्प झाला, त्यामुळे माझी त्या परमात्म्याची प्रत्यक्ष भेट झाली. आणि त्या भेटीमुळे तो परमात्मा जो आनंदरूप आहे, जो सुखरूप आहे, त्या परमसुखाचा मला अनुभव आला. त्या सुखाला ह्या जगात तोड नाहीये, त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही. केवळ तेच ते, दुसरं तिथे काही नाही. तो जो आनंद आहे त्यासारखा काय तसा काय नाहीच, तोच तो केवळ परी या समहा अशी आहे ती. त्या आनंदाला, त्याच्या पासंगाला कुठलाही आनंद पुरणार नाही. जे तैत्तरीयात आनंदाची मीमांसा केलेली आहे, त्याच्यात सगळ्यात जो माणसाला माहीत असलेला जास्तीत जास्त आनंद आहे त्याचं पहिल्यांदा वर्णन केलंय. आणि त्याचं जे माप घेतलंय ते एक मानुषानंद असं घेतलंय. म्हणजे मनुष्याचा आनंद किती जास्तीत जास्त असेल. संपूर्ण पृथ्वीचा सम्राट आहे, तरुण आहे, रूपवान आहे, ज्ञानी आहे, सुस्वभावी आहे, सगळी प्रजा अनुकूल आहे, सगळं घर, सगळे काय म्हणूया पत्नी बित्नी मुलं सगळे अनुकूल आहे, सगळ्या पृथ्वीचा सार्वभौम सम्राट, हात जोडून सुख आहे, निरोगी आहे, असं असणाऱ्याला जेवढा आनंद होऊ शकेल तो एक मानुषानंद म्हटलेला आहे. आणखी नंतर 100-100च्या पटीत एक एक वरचे श्रेणी सांगितली आहेत. वरच्या ज्या योनी असतात कि मग मनुष्य गंधर्व, देव गंधर्व, प्रत्येकाला ह्याच्या 100 पटीने आनंद. आणि मग शेवटी किती शून्य होतात कोण जाणे. कारण मनुष्य गंधर्व, देव गंधर्व, नंतर कर्मदेव, अजानदेव, असे बरेच बरेच आहेत ते. इंद्र म्हणा, बृहस्पती म्हणा, शिव, देवी, हे एकावरती अनेक त्यांनी पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आणखीन प्रत्येकाला आधीच्यावर पेक्षा 100 पट, म्हणजे गणित सुद्धा हे करणं मुश्किल आहे असा तो आनंदाची शिडी आहे. आणि ह्या सगळ्यांच्याहून जास्त आनंद जो होतो तो जो विरक्त ब्रह्मनिष्ठ आहे त्याला आनंद होतो. त्याचा आनंद जो आहे तो देवांच्या आनंदाच्याहून देखील जास्त आहे. मग सार्वभौम सम्राट त्याच्या पासंगाला सुद्धा पुरत, इतका त्याला आनंद कायम असतो. आणि म्हणून देखे अखंडित प्रसन्नता आथिली जेथ चित्ता, अशी त्याची अवस्था असते. अखंड प्रसन्नता असते, अखंड आनंद असतो, तिथे दुःखाला शिरकावच नाहीये, अशी त्याची स्थिती झालेली असते. आणखी म्हणून म्हटलेलं आहे की उपमा नाही सृष्टी तया महासुखासी. ह्या सृष्टीमध्ये संपूर्ण त्याला उपमा नाही, सगळ्याच्या पलीकडलं ते सुख आहे. आपल्याला त्याची कल्पना नाही करता येत असं ते सुख आहे. जे तुझे या उपकारा उत्तीर्ण नव्हे जे दातारा,
अर्पिजे ती संभूती संभारा जरी नाना वस्तूची आहे. दातारा म्हटलंय, जो आपल्याला दान देतोय, उदार निधी आहे, अशाला ह्या उपकारातून उतराई कसं काय मी होणार? ह्या ब्रह्मांडातल्या जरी सगळ्या मौल्यवान गोष्टी मी तुला अर्पण केल्या तरी देखील त्या पुरे पडणार नाही. का? कारण मला या ब्रह्मांडाच्या पलीकडल्या सुखाच्या राशीवरती नेऊन बसवलेलं आहे, त्या सुखरूप करून ठेवलेलं आहे मला. मग ह्या जड ब्रह्मांडातल्या जड वस्तू या चेतनाला काय उपयोगाच्या आहेत? जो चैतन्य रूप आहे त्याला कितीचा उपयोग होणार आहे? ते चैतन्य रूप मला दिलेलं आहे. ह्या जड वस्तूंच्या ब्रह्मांडाच्या पार पलीकडे मला नेऊन पोचवलेलं आहे. मग मी कशा काय त्या असल्या फालतू गोष्टी देऊ तुला, असल्या ज्याला काही किंमत नाहीये, कवडी मोलाचे हिरेन बिरे देऊन मी काय करू? मला तुझ्या उपकारातनं उतराई होणं शक्य नाही. ब्रह्मकालत्रयी अबाधित नाना वस्तूत या नासिवंत, तेणे होई जे उत्तीर्णत्व तैसे केवी घडे. ब्रह्म जे आहे ते कालत्रयी अबाधित, म्हणजे तिन्ही काळात ते असतच. त्रिकालातीत, तिन्ही काळांच्या पलीकडलं आहे ते. म्हणजे त्याला काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद वगैरे परिच्छेद म्हणजे तुकडे पडणं. काळाने त्याचे तुकडे नाही, आपल्याला काळाने तुकडे असतात. म्हणजे कधीतरी मी नव्हते, आत्ता आहे, कधीतरी मी नसणार आहे, म्हणजे काळाने तुकडे पडले. तसे ब्रह्माचे तुकडे पडत नाहीत, त्याला काल परिच्छेद नाही. पदार्थ सगळ्या ज्या वस्तू बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्याच नष्ट होणार आहेत ना कधी ना कधीतरी. आज जो हिरा आहे तो कधीतरी कोळसा होता, कोळसा कधीतरी लाकूड होतं, म्हणजे लाकूड कधीतरी झाड होतं, आपण कुठे मागे जातो? ते झाड कधीतरी बी होतं. असा जर का आपण विचार करायला लागलो, किंवा दगड होता कधीतरी, कितीही मौल्यवान असल्या तरी त्या कालांतराने नष्ट होतात, अखंड बदलत असतात. म्हणून असल्या गोष्टी अर्पण केल्या त्याच्यात तर कसं काय उतराई होणार? याचा अर्थ असा नाही की श्री गुरूंना आम्ही उतराई होणंच शक्य नाही म्हणून काही अर्पण करायचं नाही. ते आपल्यासाठी ती भावना असते फक्त. एके दिधला कल्पतरू, फार छान आता उपमा आहे की एके दिधला कल्पतरू तयासी दीजे दर्पणीचा हारू, तेणे काय तो गव्हारू उत्तीर्ण होईल. एकाने मला कल्पतरू दिला. कल्पतरूची आपल्याला कल्पना माहिती आहे की जे काय कल्पना केलं जाईल तर ते तो वृक्ष पुरवतो. आता हा जो आहे कल्पतरू कोणीतरी मला दिला, मग त्याला त्याच्या बदल्यात मी काय दिलं तर दर्पणीचा हारू, म्हणजे आरशात प्रतिबिंबित झालेला एक हार दिला. किती मौल्यवान असेल, पण आरशात प्रतिबिंबित हार म्हणजे काय किंमत आहे त्याची? ते केवळ प्रतिबिंब आहे, तो अगदी अचेतन हार सुद्धा नाहीये. कितीही मौल्यवान जरी वाटला तरी देखील त्या हाराच्या प्रतिबिंबाला काय किंमत आहे? तो जर का असा हार द्यायला निघाले, मी त्याच्या पुढे आरसा धरला, एक हार धरला आणि हा आरशातला हार तुम्हाला, अशा पद्धतीने मी दिलं, तर काहीतरी मला त्या उपकारातनं उत्तीर्ण होण्यासारखं घडणार आहे का? शक्य आहे का? किंवा चिंतामणीसाठी दिजे फुटिक काचवटी, तेणे उत्तीर्णपणाच्या गोष्टी काय करो येईल. चिंतामणी जो आहे तो चिंता मात्र नाही म्हणी, कोण पुसे चिंतामणी म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी. चिंतामणी म्हणजे चिंता हरण करणारा एक मणी, म्हणजे रत्न. तर त्याच्या बदल्यात काय दिलं तर फुटकी काच. काचेचे मणी असतात ना फुटके, तशा तऱ्हेचं फुटकी काच दिली. मग त्याची परतफेड होणार आहे का? ज्यांनी एवढी मौल्यवान गोष्ट दिली की जी पूर्ण चिंतांचंच हरण करते, चिंताच नाहीशा करतात. चिंता आणि चिंता माहिती आहे ना संस्कृत सुभाषित, की चित्ता आणि चिंता ह्याच्यात
काय फरक आहे? अनुस्वाराचा फरक आहे, बरोबर आहे. पण चिता जी असते ती मेल्यावर जाळते आणि चिंता जिवंतपणे जाळते. हा त्यांच्यातला फरक आहे. वास्तविक चिंता करायचं कारणच नसतं. जो ईश्वराला शरण गेलेला आहे त्याला चिंता असायचंच कारण नाहीये. कारण ईश्वर जे करेल ते योग्य करेल आणि जे प्रारब्धात असेल, जसं व्हायचं असेल, जी माझी योग्यता असेल त्याप्रमाणे घडणार आहे. मग मी चिंता कशाला करायची? चिंता करून काही फरक पडणार आहे का कुठच्या तरी गोष्टीत? मग चिंतेला त्या काही अर्थच नसतो. चिंतामणी हा चिंतांचं हरण करतो, चिंता नाहीशा करतो. मग अशा चिंतामणीच्या बदल्यात एक फुटका काचेचा मणी दिला, त्यांनी तो उतराई होईल का? अहंतेचे कावरे जेया चेया दृष्टी उतरे, तया सद्गुरुसी चतुरे केवी उत्तीर्ण होईल जे. अहंकार असतो. मी सद्गुरूंची उपकाराची परतफेड कशी ना कशी तरी करणारच, असं जो ठरवतो समजा, त्याला कितीही प्रयत्न केला तरी सद्गुरूंच्या उपकारातनं कधीतरी उतराई होणं शक्य आहे का? शक्यच नाहीये. पुढे उदाहरण दिलंय की पशुला सिंहासन ही रंकासी राणेपण, तैसे जीवासी शिवपण प्रसादे सद्गुरूची या. पशुला एखाद्या राजाप्रमाणे सिंहासनावर बसवलं. करणार आहेत का असं कोणी? कोणीही सिंहासनावरती पशुला बसवणार नाही. किंवा रंकासी राणेपण, एखादा भिकारी आहे, त्याला कोणी सम्राट म्हणणार आहे? त्याला सम्राट पण मिळणार आहे? अशक्य आहेत या दोन्ही गोष्टी. तसं तितकंच कठीण जीवाला आत्मपद लाभणं आहे. पण श्री गुरु ही गोष्ट करून दाखवतात. म्हणजे आत्मपद लाभणं हे किती कठीण आहे हे आपल्याला ह्या उदाहरणांवरून लक्षात येत आहे. की पशुला सिंहासन किंवा अत्यंत जो दरिद्री आहे, भिकारी आहे, त्याला राज्य. तसं जो अत्यंत अनाथ दीन दरिद्री होता त्याला ब्रह्मसाम्राज्य ते दिलेलं आहे श्रीगुरूंनी. श्रीगुरूंच्या प्रसादाने हे मिळालेलं आहे आणि ते त्यांनी करून दाखवलं. मग त्यांचं उतराई कसं व्हावं त्याला उपाय सांगतात की म्हणवनी तनु मन धन गुरुसे की जे समर्पण, तरीच होई जे उत्तीर्ण काही. आतापर्यंत पाहिलं आपण की जगातली कुठचीही गोष्ट, कितीही श्रेष्ठ गोष्ट जरी आपण गुरूंना द्यायचा प्रयत्न केला गुरुदक्षिणा म्हणून किंवा त्यांच्या उपकाराचं काहीतरी परतफेड व्हावी म्हणून, तरी ती फोल आहे. मग काय करा? तर तनु मन धन. शरीर आपल्याला माहितीये की कुठचाही आपण ग्रंथ उघडला तरी तरी काया वाचा मानसे आहेच. किंवा अनेक ठिकाणी हे आलेलं आहे. सख्य भक्तीत समर्थांनी सांगितलेलं आहे, आत्मनिवेदनात सांगितलेलं आहे, ठिकठिकाणी सांगितलेलं आहे. तन मन धन हे गुरूंना अर्पण करायचं. तसं केलं तर थोडं का होईना, कणभर का होईना, आपल्याला त्यांच्या उपकारातनं उत्तीर्ण होणं शक्य आहे. म्हणजे काय? आता तन अर्पण करणं म्हणजे काय, मन अर्पण करणं म्हणजे काय, आणखीन धन अर्पण करणं. आपल्याला धन अर्पण करणं कळतं आणि आपण आपलं सगळं धन अर्पण करायला काही तयार होत नाही. वास्तविक श्री गुरूंना आपल्या धनाची अपेक्षाच नसते. श्री गुरूंना काय हवं असतं तर आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करणं आणि त्यांनी त्यांच्या पदाला पोचणं हे त्यांना हवं असतं. त्याच्याऐवजी जर का आपण धनासारख्या क्षुल्लक गोष्टी द्यायला लागलो तर ते फेकून देतील. अभ्यास न करता त्यांना त्याची किंमतच राहणार. दिलाय ठेवा, पण त्याच्या बदल्यात जर का काही आपण जगातलं मागायला गेलो तर खऱ्या श्री गुरूंनी अशा लोकांना दारात उभं करत नाही. तनु अर्पण करणं म्हणजे काय? तर श्री गुरूंचं जे कार्य आहे त्याच्यासाठी आपलं शरीर झिजवणं.
श्री गुरूंचं कार्य काय आहे? आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, हे श्री गुरूंचं कार्य आहे. म्हणजे श्री गुरूंना आपण जास्तीत जास्त लोकांना त्या पदाला नेऊन पोचवणं अपेक्षित. ते ज्या पदावरती आहेत त्या पदावरती बाकीच्या लोकांनीही यावं असं त्यांना वाटत असतं. म्हणून आपलं शरीर त्यांच्या कार्यात झिजवावं. आणखीन जर का शक्य असलं तर त्यांच्या वैयक्तिक कार्यासाठी सुद्धा, म्हणजे होतं काय की श्री गुरूंची सेवा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एकच उभं राहतं की त्यांचे पाय दाबून देतोय, डोकं दाबून देतोय, अशा पद्धतीचं आपल्या येतं, किंवा त्यांच्या घरची काही कामं करतोय असं आपल्यासमोर चित्र उभं राहतं. हे आहे, पण हे सगळ्यांना शक्य आहे का? आणि केवळ एवढं करून श्री गुरु संतुष्ट होणार आहे कसं वाटतंय का? असं आपण काम करत राहिलो आणि असं काम करणारी माझ्यासारखी मीच अशा पद्धतीने जर का अहंकार वाढला तर ते म्हणतील मला तुझ्या सेवेची गरज नाही. सेवा जी असते ती त्यांना गरज नसते, ती आपल्याला गरज असते त्यांच्या सेवेची, म्हणून आपण करायची असते. श्री गुरूंची ती जे अर्पण हे जे आहे त्यांच्या ते संतुष्ट व्हावे. आणखी दुसरं म्हणजे सेवेच्या निमित्ताने आपल्याला ते सहज बोलणे हितोपदेश असं जे असतं ते आपल्याला ऐकायला मिळतं. त्या निमित्ताने आपण खूप शिकतो. श्री गुरूंच्या किंवा थोरांच्या सहवासात जेव्हा आपण असतो तेव्हा ते काय बोलतात याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवायला लागतं. आणि असं लक्ष ठेवून त्याच्यातनं आपल्याला काय काय ह्यातलं लागू होत आहे, मला काय मिळत आहे, मी काय शिकू शकते, हा विचार करायला लागतो. हा विचार करून करून सतत शिकत राहून, म्हणून ते सेवेचं महत्व आहे. दास्य भक्ती जी सांगितलेली आहे ती ह्यासाठी सांगितलेली आहे की त्या निमित्ताने आपण श्री गुरूंच्या जवळ असतो आणि आपण शिकत राहतो. तनु अर्पण करण्याचा हा प्रकार आहे. किंवा त्यांच्या कार्याला आपल्याला काही सगळ्यांना शक्य नाही, पण जर का आपल्याला सेवेची खूप इच्छा आहे अशा वेळेस आपल्याला मानस पूजेसारखी मानस सेवा सुद्धा करणं शक्य असतं. आपल्याला माहिती जर का असलं की ते आता खूप चालून आलाय, पुष्कळ प्रवास करून आलाय, दमलेले आहेत, तर आपण मनातल्या मनात सुद्धा त्यांचे पाय चेपून देऊ शकतो, त्यांच्या डोक्याला बाम लावू शकतो, जे काय म्हणजे गरज असेल ते आपण करू शकतो मनातल्या मनात सुद्धा. ते पोचतं. जशी मानस पूजा पोचते तशी ही सेवा देखील पोचते त्यांच्यापर्यंत, हे लक्षात ठेवायचं. हे तनुच्या सेवेचं झालं. आता मनाची सेवा म्हणजे काय आहे? मन तिथे गेल्याशिवाय ते आपण तनांनी सुद्धा सेवा करू शकत नाही. केवळ तनाने सेवा करणं हे मेकॅनिकल झालं, आपण ते यंत्र नाही आहोत. मन सुद्धा त्याच्यात जर का पूर्णपणे खरोखरी समर्पित असलं, मनापासून जर का आपण सेवा केली तर काहीतरी उतराई झाल्यासारखं आहे. अत्यंत अंतःकरणपूर्वक करायचे, स्वतःला विसरून करायचे. स्वतःचा मोठेपणा म्हणा किंवा स्त्री पुरुष हा भेद म्हणा किंवा दारिद्र्य म्हणा, अहंकार जो असतो तो जसा मोठेपणाचा, श्रीमंतीचा वगैरे असतो, शिक्षणाचा असतो, रूपाचा असतो, तसाच कुरुपतेचा, दारिद्र्याचा, कमीपणाचा हाही अहंकार असू शकतो. आणि हे दोन्ही अहंकार सारखेच बाधक आहेत. ते बाजूला ठेवून श्री गुरूंची सेवा करायला लागते. आणि ज्यावेळी आपण अशी सेवा करतो त्यावेळी माझ्यासारखा मीच अशा पद्धतीचं चालत नाही, किंवा माझ्याच्याने कसं होणार, मी तर अशक्त, जे आपल्याला होईल तेवढं आपण करायचं असतं. त्यांनाही माहिती असतं की हा काय काय करू शकेल, हे काय काय नाही, अंगचोरपणा नको. त्यामुळे समर्थ सांगतात की शिष्य नसावा गर्भसुखी किंवा शिष्य असावा काया क्लेशी. हे या दृष्टीने आहे की तिथे स्वतःला, स्वतःच्या शरीराच्या सुखांना वगैरे विसरून सेवा केली गेली पाहिजे. तशी सेवा असली तर तिथे थोडं तरी समर्पण होतं. गुरूंना समर्पण जे आहे ते अशा पद्धतीने थोडं तरी होऊ शकतं. तनु मन धन, तन मन धन हे तिन्ही जेव्हा अशा पद्धतीने आपण त्यांच्या सेवेमध्ये लावून
तर त्या ऋणातून काहीतरी थोडस तरी लवमात्र का होईना आपण उत्तीर्ण होऊ शकतो. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निशेख, मद याची चोख या नाव. भगवंतांनी सांगितलेलं आहे की यज्ञ करणारा माझ्यासाठी म्हणजे काय आहे, तू मन ही मीची करी आहे. तिथे मन ही मीची करी म्हणजे केवळ तिथे ईश्वराचा, सद्गुरूंचा, ब्रह्माचा कुठलाही हवा, सद्गुरूंचाच केवळ नको, गरज नाहीये. ब्रह्माचा विचार, सद्गुरूंचाच विचार. ब्रह्म अनादि आहे, मी पण ब्रह्म आहे, हा विचार जो आहे हा आपलं मन अर्पण करण्याचाच विचार आहे. अशा यांनी आपण अखंड विचार करत राहिलं पाहिजे. त्याच्याबद्दल, ईश्वराबद्दल, माझ्या ब्रह्मस्वरूपाबद्दल, जगाच्या ब्रह्मस्वरूपाबद्दल असा जेव्हा आपण अखंड विचार करतो तेव्हा आपलं मन तिथे अर्पण झालेलं असतं. मग तू मन हे मीची करी होतं आणि माझी भजनी प्रेमाधरी म्हणजे हे प्रेमाने झालं पाहिजे. सक्तीचा रामराम नको तिथे, आणि सक्तीचा रामराम हा होऊच शकत नाही. मनावरती आपण अशा पद्धतीने जेव्हा प्रेम निर्माण होतं तिथे, त्यावेळी मन आपणहून तिथे जातं. मग त्याच्यासाठी वेगळं काहीही करायला लागत नाही, हे लक्षात घ्यायचं. असं तनु मन फार सगळ्यात महत्वाचं मन आहे. शरीर जे आहे, स्थूल देह जो आहे, त्याला फार मर्यादा असतात. आजारपणा, गुरूंची सेवा शक्य आहे का? कुठचीही शक्य आहे का? हा पदार्थ इकडून इकडे नेऊन ठेव म्हटलं तरी सुद्धा जर का शक्य नसलं तर तनाने सेवा कशी काय करणार? पण मनाने तर करू शकतो. तच्चिंतनम तत्कथनम परस्परे तत्प्रबोधनम, हे जे सांगितलेलं आहे ती सेवाच आहे. तो जो अभ्यास सांगितलेला आहे तीही त्यांची सेवा आहे, ती मनाने केलेली सेवा आहे. आणि अशी मनाने अखंड अनुसंधान ठेवणं ही सेवा आहे. आपल्याला श्री गुरु सांगतात की अखंड अनुसंधान ठेवावं. जे माऊलींनी गीतेच्या ह्याच्यात सांगितलेले ठीक आहे की तैसे भलते निभावे, मन मज आतू येते होवावे, आले तरी आवडे मागील व्हावं. जरी कितीही पाप केली असली, काहीही असलं, आणखीन मन पूर्णपणे माझ्या ठाई अर्पण केलं म्हणजे माझ्याशिवाय दुसरा विचार जर का सुचेनासा झाला तर मागील वाव, सगळं मागचं विसरून गेल्यासारखं होतं, पुसून टाकल्यासारखं होतं आणि तो श्रेष्ठ भक्त होऊन जातो. अजामेळ, वाल्या कोळी, अनेक उदाहरणं आहेत अशी. आज देखील अशी उदाहरणं दिसतात की आधी ईश्वराला न मानणारा असू शकतो. न मानणारा असणं काही बिघडत नाही, पण पापी असू शकतो. काहीतरी यांनी त्यांच्यात पालट होतो. आणखीन मग असे निश्चयाने श्री गुरूंच्याकडे खरोखरी जातात. खरोखरी मनापासून अभ्यास करून जे पद आहे तिथपर्यंत पोचू शकतात. पण त्याच्यासाठी पूर्णपणे मन तिथे लागायला लागतं. शरीर जे आहे ते तिथे बसलाय, आणखी मन 10 ठिकाणी हिंडताय, काही उपयोग नाहीये शरीराने केवळ काम केल्याचा. तिथे मन पाहिजे. मन हे मुख्य आहे. मनैव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो म्हटलेलं आहे ते आहे. धन आपल्याला उपनिषद देखील सांगतात की दान द्यावं, सत्पात्रे दान द्यावं. श्री गुरूंना देतो ते दान देत नाही आपण. श्री गुरूंना जे आपण देतो तर ते दक्षिणा देतो किंवा त्यांना त्यांच्या याच्यातून उतराई होण्याच्या दृष्टीने आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. तिथे दान नाहीये. आणि जे देऊ ते कमी असतं. पण आपण आपल्या ऐपतीप्रमाणे म्हणूया, इच्छेप्रमाणे म्हणावं, फुलाची पाकळी काही ना काहीतरी द्यावं. गुरु, देव आणि राजा या 3 ठिकाणी रिकामे हस्ती जाऊ नये, रिकामे हात घेऊन जाऊ नये असं सांगितलेलं आहे. देवळात देखील आपण काहीतरी नेतो. पूर्वी राजाच्याकडे पण असंच काहीतरी नजराडा म्हणा, काहीतरी थोडं न्यायची पद्धत होती. ते श्री गुरूंच्या बद्दल आहे. रिकामे हाताने जाऊ नये. एखादं फुल तरी न्यावं.
बस, बाकी काही ना. म्हणून अशा पद्धतीने तन मन धन गुरुसी कीजे समर्पण, तरीच होई जे उत्तीर्ण काही. थोडं तरी उत्तीर्ण त्याच्यातनं आपण होऊ शकू, असं इथे 18व्या ओवीत सांगितलेलं आहे. मला वाटतं आपले वेळ संपला हो, संपलेली आहे. पुढला आता 19 पासून नंतर. त्याच्यात जर का काही शंका असली तर विचारा. ज्योत्स्ना मावशी, हा, तुम्ही गुरूंचं उत्तरायी होण्यासाठी तन मन धन हे खूप सुंदर सांगितलंय. आतापर्यंत त्याचा वाच्यार्थ लक्षात घेतला जात होता, पण आजच्या प्रवचनानंतर त्याच्यातला जो सूक्ष्म अर्थ आहे किंवा तो दुसरा अर्थ गर्भित आहे त्याच्यामध्ये, तो फार सुंदर प्रकारे समजून सांगितला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक नवीन दिशा अभ्यासाला मिळाली याच्यामुळे. निश्चितच खूप खूप धन्यवाद ताई. ज्योत्स्ना मावशी, शतानंद बोलतोय. सो त्या शिष्याला समजा तेवढंच वैराग्य किंवा तेवढंच उदासीनता राहिली तर त्याला असा तो जो पहिला जो अनुभव आलाय तो असा वारंवार येऊ शकतो का आयुष्यभरात, असा बराच वेळा का नाही? ते थोडस आपल्या प्रारब्धावरती पण अवलंबून असतं. आणखीन दुसरं एक लक्षात घे शतानंद, की तो अनुभव जो आहे ना तो अत्यंत आनंददायी असतो, प्रश्न नाही, पण ती स्थिती कायम टिकावी हे जास्त महत्वाचं आहे. आणखीन तशी स्थिती कायम टिकण्यासाठी जगाचा बाद करायला लागतो. म्हणजे ज्याला आपण सहज स्थिती म्हणतो ना, ती अंगीकारायला लागते. मग त्याच्यात तो अनुभव येईल सतत असं नाहीये. ते श्री गुरूंच्या याच्यावरती अवलंबून असतं. तसा अनुभव अखंड येईल असं सांगता येत नाही. पण महत्वाचं आहे की जगाचा बाद, देहाचा बाद, म्हणजे ते असून नसल्यासारखं होणं, म्हणजे ते खरं नाही हा निश्चय होणं. ब्रह्मच खरं आहे, ते ब्रह्म मी आहे हा निश्चय जो आहे तो महत्वाचा आहे. अनुभव जो आहे तो आपल्याला एक प्रकारे मधाचं बोट असतं की हा एवढा आनंद आहे हे लक्षात घे आणि त्या मार्गाने जा, अशा पद्धतीने तिथे तो विचार असतो. आणि दुसरा एक प्रश्न होता, हा जरा वेगळा आहे, म्हणजे की जी तुम्ही सेवा सांगितलीत, म्हणजे आता शारीरिक सेवा, आता तिथे पर्सनली असताना शारीरिक सेवा करणं एक वेगळं आणि मानसिक सेवा वेगळी. तर आता मानसिक सेवा करताना समजा टाइम झोनचा डिफरन्स असेल, म्हणजे आता काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. लक्षात आलं माझ्या की इथे दिवस आहे तिथे रात्र आहे वगैरे, पण काहीही बिघडत नाही. आपण ज्या वेळेला आपल्याला शक्य असेल त्यावेळेस करावं. पण म्हणजे त्यांची तिकडची स्थिती बघून तो हे करावं का, असं काही नाही? असं काही नाही. आपल्याला इच्छा होतीये ना, आपण सेवा करावी. ओके. म्हणजे मी ते उदाहरण दिलं की ते थकून आल्यात म्हणून करते म्हणून, पण नॉट नेसेसरीली. आपल्याला जेव्हा शक्य असतं, वेळ असतो आणि मन त्या दिशेला जातं, त्यावेळेस अवश्य तसं करून घ्यावं मानसिक प्रमाणात. राईट. म्हणजे आता असं म्हणजे नैवेद्य दाखवणे किंवा असं जर का मानस पूजित करायचं असेल तर त्यांची समजा अपरात्र असेल आणि इकडे मी आपला नैवेद्य दाखवतोय, तर ते असं म्हणजे त्या दृष्टिकोनात तसंच काहीच हरकत नाहीये. भारतातल्या भारतात सुद्धा टाइम झोन वेगळे असतात की नाही? हो. नमस्कार ज्योत्स्नाताई. मला एक मराठी शब्दाचा अर्थ जरा नीट कळला नव्हता. सापेक्ष आणि साक्षेप ह्याच्यात फरक आहे का? हो, पुष्कळच फरक आहे. काय एक्झॅक्टली? कारण सापेक्ष म्हणजे दोन लागतात, एकाच्या सापेक्ष दुसरं, म्हणजे त्याच्या तुलनेत दुसरं. अच्छा. त्याचा विचार करता तत्सापेक्ष
हा पदार्थ म्हणजे काय म्हणूया, मध आणखीन गुळ दोघांची गोडी परस्पर सापेक्ष जर का आपण विचार करायला लागलो, तिथे थोडीशी तुलना येते, म्हणजे द्वैत येतच तिथे सापेक्षतेत. आणि साक्षेप जो आहे तो सातत्याचा प्रयत्न, हा त्याचा अर्थ आहे साक्षेपचा. ओके, साक्ष, कारण ते दोन्ही जरा जवळ वाटले आणि जवळचे क्ष आणखीन स आणखीन हे सगळे तेच शब्द आहेत नाही, त्यामध्ये. मागच्या प्रवचनात तुमचं एक वाक्य होतं ते कळलं नाही मला, कारण हा. साक्षेप जर शिष्य असेल तर तो पटकन उद्धरून जातो, तर ते मला साक्षेप कळलंच नाही. हा समर्थांचं वचन आहे की सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष. म्हणजे साक्षेप म्हणजे सतत प्रयत्न, सातत्याचे प्रयत्न. ओके. आणि त्यांच्याबद्दल सावधता असणं, दक्षता असणं, म्हणजे आपलं कुठे चुकत नाहीये ना, जसं सांगितलंय तसं आपण करतोय ना वगैरे, मन इकडे तिकडे भरकटत नाहीये ना, आपण तिथेच करतोय ना, हे सगळं सावधता, दक्षता. अच्छा, ते सगळे एकत्रच येतात, म्हणजे ऍक्शन त्याची एकत्रच आहे. सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष. ओके, या, थँक्यू. चला थांबायचं. मावशी घ्यायचा श्लोक? हो घ्या. कोणी घेतंय का श्लोक, का मी घेऊ? मावशी घेतो मी. हा घ्या. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. 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 जय श्रीराम.